जय गुरुदेव. नमस्कार. मी रत्नेश्वर शेटे, निवृत्त कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग. मी आज आपल्याशी एका आर्ट ऑफ लिव्हिंगच्या एका शिबिराबद्दल संवाद साधू इच्छितो. आर्ट ऑफ लिव्हिंगचे पुष्कळ असे कोर्सेस आहेत. त्यातला सहज समाधी ध्यान हा अत्यंत कमी कालावधीचा पण अत्यंत गहन अशा प्रकारचा कोर्स आहे. 3 दिवस 2 तास हा कोर्स चालतो. बघा, जीवनामध्ये ज्या गोष्टी सहज असतात त्या गहन किंवा प्रोफाऊंड नसतात, आणि ज्या गोष्टी प्रोफाऊंड किंवा गहन असतात त्या गोष्टी सहज एफर्टलेस नसतात. पण या कोर्सचं खास वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगेन की हा कोर्स अत्यंत सहज आहे, एफर्टलेस आहे, प्रयत्नरहित आहे, आणि त्याच वेळेला हा कोर्स अत्यंत गहन आहे, अत्यंत गहन आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचा काय परिणाम होतो याचा? आपल्या मनाचा बघा स्वभाव. आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर आपल्याला मनाला सांभाळायचं आहे. छोट्या छोट्या गोष्टीपासून निर्माण होणारा तणाव, क्रोध, गुस्सा, भूतकाळ, भविष्यकाळ, विचारांचं थैमान, एखादी घडलेली घटना पटकन न सुटणं, एखाद्याने बोललेले शब्द जिव्हारी लागणं आणि त्याला आपण धरून बसणं, हा सगळा जो मनाचा खेळ आहे याच्यातून कसं मुक्त व्हायचं? आणि मी तुम्हाला सांगतो, अशा या गोष्टीतून मुक्त होण्याचा सरळ साधा सोपा उपाय म्हणजे सहजचा मंत्र. तर आपले मंत्र 2 प्रकारचे आहेत. एक आहे बीजमंत्र आणि दुसरा आहे जपमंत्र. आपण माला घेऊन जो जपतो ते जपमंत्र आहे, तो जास्तीत जास्त जपला पाहिजे. पण बीजमंत्राचं नेचर, त्याचं टेक्निकच वेगळं आहे. हा वैयक्तिक, प्रत्येकाचा वैयक्तिक मंत्र असतो आणि तो प्रत्येकाला वेगळा दिला जातो, आणि त्या मंत्राचा 20 मिनिटाच्या ध्यानामध्येच आपल्याला उपयोग करायचा आहे, 20 मिनिटाच्या ध्यानामध्येच. परंतु तुम्ही त्याचा प्रभाव बघाल, आत्ता तुम्हाला म्हटलं तसं की अत्यंत गहन अशा प्रकारचा त्याचा प्रभाव आहे. ह्या मनाच्या सगळ्या स्वभावावरती याच्यातून बाहेर काढून या मनाला वर्तमान क्षणामध्ये आणण्याचं सगळ्यात मोठं काम हा बीजमंत्र करतो. आणि आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जगाला आज ध्यानाचं महत्त्व कळलं आहे. 21 डिसेंबर आज आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून सगळं जगानं त्याला मान्यता दिली, आणि आज सगळं जगभरामधून 21 डिसेंबरला जे आहे ते जगभरात ध्यान करतात. आता बघा, एक गोष्ट तुम्हाला विचारतो मी, नेमका तणाव म्हणजे काय हो? आपण तणाव तणाव हा शब्द ऐकला आहे, परंतु गुरुदेवांनी तणावाच्या बाबतीमध्ये जे केलेलं विश्लेषण आहे अफलातून आहे. गुरुजी काय म्हणतात, एकीकडे आपल्या इच्छा, अपेक्षा, गरजा आहेत, आणि दुसरीकडे जीवनाची वस्तुस्थिती आहे. आता बघा, इच्छा, अपेक्षा, गरजा आणि जीवनाची वस्तुस्थिती ही दोन्ही नेहमीच जुळते असं नाही ना. नाही जुळत, म्हणजे नेहमीच जुळते असं नाही. तर मग काय, तणाव कशाला म्हणायचं? तर इच्छा, अपेक्षा, गरजा आणि जीवनाची वस्तुस्थिती या दोन्हीमधला फरक म्हणजे तणाव आहे. इतकं सोपं आहे. आणि मग काय, जितकं तुमचा हा फरक जास्त असेल तितका तणाव जीवनामध्ये जास्त असेल. इच्छा, अपेक्षा, गरजा आणि जीवनाची वस्तुस्थिती. आणि जितका हा अंतर आपण कमी करू शकतो, इच्छा, अपेक्षा, गरजा आणि वस्तुस्थिती, तेवढ्या आपल्या जीवनामध्ये शांती, तृप्ती, मस्ती, आनंद राहतो. आता बघा, या दोन्हीपैकी जास्तीत जास्त गोष्ट कोणती आपल्या हातात आहे? जीवनाची वस्तुस्थिती कदाचित आपल्या हातात नेहमीच असेल असं सांगता येत नाही, आपण जसं करू सांगता येत नाही. परंतु इच्छा, अपेक्षा, गरजा यांना कसं आपण या दोन्हीच्या याच्या जवळ आणू शकतो, ही गोष्ट मात्र निश्चितपणे आपण करू शकतो. आणि ही ध्यानाच्या माध्यमातून, प्राणायामाच्या माध्यमातून आपण या मनाला अशा प्रकारचं वळण लावून या वस्तुस्थितीशी निगडीत करण्याचा प्रयत्न आपण करतो. आणि या मी म्हटलं तसं या ध्यानाच्या माध्यमातून तुम्हाला याची अनुभूती येईल. खरं म्हणजे या ध्यानाबद्दल 2-3 मिनिटामध्ये मी काय सांगणार आहे तुम्हाला, हा अनुभव हीच खऱ्या अर्थानं खात्री आहे. त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगेन की याचा जरूर अनुभव घ्या. हा कोर्स आता 26, 27, 28 जूनला परळीला जो आहे तो सकाळी 6:30 ते 8:30 आणि अंबाजोगाईला संध्याकाळी 5:30 ते 8:30 या 2 वेळेमध्ये, त्याच काळामध्ये होतो आहे. मी येतो आहे मुंबईहून. मी आवर्जून तुम्हाला सांगेन, तुम्ही आणि तुमच्या घरातले फॅमिली मेंबर, आजूबाजूचे मित्र, परिवार, तुम्हाला खात्री देतो की तो कोर्स तुम्हाला शेवटच्या दिवशी एक वेगळाच दृष्टिकोन, वेगळाच आनंद दिल्याशिवाय तो राहणार नाही. मी 99ला जेव्हा मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला, त्यावेळेला शेवटच्या दिवशी माझी अशी ही होती की हा कोर्स जर कोर्सची वयोमर्यादा जर 18 वर्षाची असेल तर हा कोर्स माझ्या जीवनात एवढा का उशीर आला? आणि ही अनुभूती तुम्हाला शेवटच्या दिवशी निश्चितपणे आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मी आवर्जून सांगेन की जरूर या गोष्टीचा आनंद घ्या, आणि खऱ्या अर्थानं जीवनाचा आनंद, जीवन काय आहे हे समजून घेऊन जीवनाचा खरा आनंद आपण घेऊयात. धन्यवाद. जय गुरुदेव.